हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. 3 दिवसात भट्टी भाजून तयार झाली आणि आग विझली, पूर्ण थंड झाली. आता राजाच्या मुलाचा आदेश होता. जेव्हा प्रल्हाद आला शाळेमध्ये जाण्यासाठी, म्हणाले, महाराज, आज भट्टी मालकांच्या कृपेने 3 दिवसात भाजली गेली. आज आम्ही ती उघडू. प्रल्हाद तिथेच बसला आणि उघडा. ते काढले. एका मडक्यात ज्यात ती पिल्ले होती त्याला आगीची आच देखील लागली नव्हती. जसंच्या तसं कच्चं होतं. पिल्ले सुरक्षित होती. तर त्या दिवसापासून प्रल्हादाला दृढ विश्वास बसला की खरंच भगवानच करू शकत होता. माझ्या वडिलांचा इथे काही रोल नव्हता. निसंशय ते एक राजा आहेत आणि निसंशय भगवान म्हणवतात स्वतःला. तर त्यानंतर सांडा मूर्खालाही त्याने सांगून टाकले की गुरुदेव, तुम्ही चुकीचे गाईड करत आहात. माझे वडील भगवान नाही आहेत. भगवान तर भगवानच असतो. मी त्याचीच भक्ती करणार. त्यानंतर मग पिता पुत्रांमध्ये ठिणगी पडली. पावगा अपना किया रे भोग गय अपना किया हरे मन तू. पावगा अपना किया रे भोग गय अपना किया रे. प्रहलाद पैज परवान करी है धर नरसिंह अवतारे. प्रहलाद पैज परवान करी थी धर नरसिंह अवतारे. दीन दयाल दया कर उतरे एरणा कुश उदर वेदारे. मन तू पावे गया अपना किया रे भोग गया अपना किया रे. गरीबदास साहेबजी यांना परमात्मा कबीरजी भेटले होते. गाव चुडाणी, जिल्हा झज्जर, हरियाणामध्ये. ते शेतकरी होते, जाट होते. शेतीमध्ये ते खूप मोठे जमीनदार होते. 1500-1600 एकर जमीन होती आणि तिथे स्वतःच्या शेतात गुराखी म्हणून गेले होते. गायी चारत होते. तिथे सतलोकातून परमात्मा आपल्या विधानानुसार कबीरजी जिंदा महात्म्याच्या रूपात येऊन अवतरले होते. तिथे एका कुमारी गायीचे दूध प्यायले होते दात्याने. कबीर भगवानांनी आपल्या आशीर्वादाने कुमारी गायीने दूध दिले कालवडीने आणि ते प्यायले होते. तिथले दूध नव्हते प्यायले. मग गरीबदासजींना प्रथम मंत्र देऊन सतलोकात घेऊन गेले होते. सर्व काही दाखवून गरीबदासजींना परत सोडले होते. पूर्ण ज्ञान योगाने परिपूर्ण केले होते. तेव्हा ते म्हणाले होते, प्रहलाद पैज परवान करी. प्रल्हादाने जे ठाम ठरवले होते, प्रतिज्ञा केली होती की मी भगवानांची भक्ती करेन, हिरण्यकश्यपूची नाही करणार. बाप तर आहे परंतु भगवान नाहीये. म्हणतात त्याची जी पैज होती, प्रतिज्ञा होती, ती आत्मसात केली. म्हणजे त्याला शिरावर चढवलं, त्याचं रक्षण केलं, ते सफल केलं. आणि दीन दयाल कबीर भगवान दया करून उतरले. जिथून अवतीर्ण झाले त्या सतलोकातून आणि हिरण्यकश्यप उदर विदारे. हिरण्यकश्यपूचे पोट फाडून आतडी बाहेर काढली नरसिंह रूप घेऊन. आता पुण्यात्म्यांनो, हे आहे तत्वज्ञान. आता हळूहळू पूर्ण बघा. ते खोटं फिट होत होतं. तो तर नकली पेंट होता. आता हा पॉलिश पेपर मारत आहे दास सोबतच आणि हा असली पेंट लावेल तुम्हाला आणि हा कधीच नाही उतरणार. हा फेड देखील होत नाही. मग सदा एकसारखा राहील. आता प्रसंग चालू होता. कबीर परमात्मा जोगजीत रूपात तिथे उभे आहेत. जिथे तो जीवांना भाजत होता त्यांच्या जाण्याने त्या तप्त शिळेची एकदम धग बंद झाली. जशी मांजरीच्या पिल्लांना आच नाही लागली, बाकी सारी मडकी भाजली. टिटवीची पिल्ले तिथे वाचवली तात्याने 100 कारणे बनवून.
म्हणतात, सोचल छिद्र मैं करूं अपने जन के काज, रणक से पूजो मार दो मैं नरसिंह धर के साज। कबीर परमात्मा म्हणतात, तर ती पण जेव्हा त्यांना आच नाही लागली, अग्नी काही दुःख देत नव्हता, सगळे शांत होऊन बसले त्या तप्तशिलेवर. तिथे पंडितजी देखील होते, ऋषीजी होते, त्यांचे शागिर्द चेले देखील होते, ज्यांना ते मूर्ख बनवून तिथे भक्तीवर लावत होते. ते सर्व तिथेच जळत होते, गुरुही शिष्यही. तेव्हा परमात्मा तिथे उभे राहिले. अय होय. त्यांच्या जाण्याने ती आग देखील बंद झाली. जसे कुणाचं डोकं दुखत असेल, पोट दुखत असेल, कितीही प्रिय व्यक्ती जवळ बसला असेल तरी बोलावंसं वाटत नाही, नाही मन होणार. जेव्हा ते दुःख संपेल तेव्हा हालहवाल विचारेल, प्रेमाने बोलेल. त्याचप्रमाणे जेव्हा परमात्म्याने त्यांचे ते संकट संपवले, धगीचे ते ज्वलन बंद केले, सगळे बसले आरामात आणि त्या अग्नीत बोलत आहेत बसल्या बसल्या. परमात्मा त्यांनी विचारले की हे भगवान, आम्ही कोणत्या पापांची शिक्षा भोगत आहोत? कारण की ब्राह्मणांना एवढं ज्ञान तर होतेच, कर्मानेच दुःख, कर्मानेच सुख मिळतं. तेव्हा परमात्म्याने सांगितलं की ही कर्म तुमची इथली नाही आहेत, ही तर तुम्ही वर केली होती सतलोकात. तिथे तुम्ही चूक केली होती. मला भगवानाला सोडून तुम्ही सैतानासोबत आलात इथे तर हेच करणार तुमच्यासोबत. कोणता जीव सुखी आहे? हे अभिमानाने फिरतात. कोणी मंत्री झाला, कोणी प्रधानमंत्री झाला. परमात्मा म्हणतात, साऱ्या पृथ्वीचा जरी राजा झाला, चक्रवर्ती राजा म्हणत असत त्याला, चकवे राजा म्हणत असत, चकवे. तर परमेश्वराने सांगितले की उदय अस्तवित राज चले थे, ऐसी जन ठुकराई, और चुन कृषिश्वर कल्प करी, राज खोज न पाया राई। वो पृथ्वीपती चकवे गए। पूर्ण पृथ्वीचा राजा चक्रवर्ती, त्यांना संत भाषेत चकवा म्हणतात, चकवे राजा, ज्याचे पूर्ण पृथ्वीवर शासन आहे. पृथ्वीपति चकवे गए, जिनके चक्र चलंत, रावण श्री खे कौन गण, ऐसे गए अनंत। मग काय सांगितले की चकवे झाले उंदीर. ते जे चक्रवर्ती राजा होते, मग नंतर उंदीर झाले मृत्यूनंतर. आणि मग ते बीळ, स्वतःच्या पंजांनी ते बीळ खोदून राहतात ते प्राणी. काय चाटायची आहे त्या चक्रवर्ती राजाची ती पोस्ट. तर इथे परमात्मा ज्ञान देत होते की तुम्ही जी चूक केली होती तिथे सतलोकात, या सैतानासोबत आलात तुम्ही इथे, खाली जाऊन तर माजता, कुणाचेही नाही ऐकत. मग परमात्म्याने सर्व सृष्टी रचना ऐकवली, तुम्ही असे मरत आहात. आता कोण आहे तुमच्यासोबत? ती माया जमवून ठेवली आहे, ते भांडत आहेत. मुलं, वडील मरताच अंतिम संस्कार केले नाहीत आणि हे वाटणी करू लागतील, हे माझे, हे माझे, हे माझे. कोणी दारू पिऊन घालवत आहे, कोणी कशा प्रकारे बर्बाद करत आहे. तर त्यांनी सांगितले की तुम्ही जे जमवून आला होता ते बघा, ते तर गेले, तुमच्याकडे नाही. आता तुमच्याकडे काय? तुम्ही भक्ती केलीत, अनेक लोकांना ठगलं, भक्ती चुकीची केलीत आणि यांना ठगून पापाचे भागीदार झालात. आता पुढे काय होणार दाखवू तुम्हाला. पंडितजी तू गाढव होशील, ऋषीजी तू कुत्रा होशील. परमात्म्याने सांगितलंय की स्वर्णर मुनिजन 33 करोड़ी, ये सभी बंधे काल की डोरी. काल की डोरी म्हणजे काळाच्या विधानातच आहेत हे सर्व. सूर, देवता, मुनिजन, 88,000 ऋषी, 33 करोड देवता, हे सर्व काळाच्या दोराने बांधलेले आहेत. यांना मुक्ती नाहीये. हे देखील असेच जन्म मृत्यूच्या फेऱ्यात. तेव्हा त्या परमात्म्याने सर्व कहाणी सांगितली. तेव्हा मग ते रडत आहेत, ते ब्राह्मण देखील, आणि त्यांचे पुजारी, ते यजमान देखील सोबत दुःखी त्यांच्यासोबत. 1 लाख काय थोडे झाले का? पूर्ण टोळी बसली होती, नातेवाईक देखील तिथेच, राजेही तिथेच. राजेही मरत असतात, ते काय अमर आहेत सगळे? ते सगळे रडत आहेत, राजाला विचारत आहेत, परमात्मा कुठे गेला तुझा तो थाटमाट? कुठे आहे तुझी ती सेना? आता तुला जोड्याने मारतील घेरून इथे तुला. यमाचे दूत बघ ते उभे आहेत समोर, आता घेऊन जातील पकडून तुला. या वर तर जाऊन या एकदा, पार व्हा एकदा. मग सगळे रडत आहेत, ओरडत आहेत की हे परमात्मा, आम्हाला वाचवा, आम्हाला मोक्ष द्या. परमात्मा म्हणाले की जब तुम जाए धरो जग नरदेहा, जेव्हा तुम्ही संसारात जाऊन मनुष्य जीवन प्राप्त कराल, तब तुम करना मम सत सबद स्नेहा, तेव्हा तुम्ही माझ्या या खऱ्या ज्ञानावर विश्वास ठेवा, प्रेम करा, जे मी आज सांगत आहे. मग मी
तिथे खाली जाऊन ज्ञान देईन, परंतु तुम्ही ऐकत नाही आहात. तेव्हा ते म्हणाले की हे भगवान, आता जीव कहे सुनो पुरुष पुराना. आता समजले की खरे भगवान तर हेच आहेत पुराण. पुरुष पुराण म्हणजे सनातन परमात्मा. पुरुष म्हणजे परमात्मा, पुराणा म्हणजे सर्वात जुना. जीव कहे सुन पुरुष पुराना, देह धर विसरो नहीं ज्ञाना. आम्ही परत मनुष्य जीवन प्राप्त करू तेव्हा हे ज्ञान विसरणार नाही. हा काळ सगळ्यात आधी हेच विसरायला लावतो. आपण आईच्या गर्भातून येतो, माहीतच नसतं की आपण कोण होतो, कुठून आलो. तर ते काम देखील भगवानांना येऊन करावं लागतं की तू कोण आहेस, कुठून आला होतास, तुला इथे का दुःख भोगावे लागत आहे, तू इथला रहिवासी नाही आहेस, तुझा लोक कोणता वेगळा आहे, जिथे कधी मृत्यू होत नाही, जन्म होत नाही, काही रोग नव्हता, काही चिंता नव्हती. आज किती सुंदर कुटुंब आहे तुमचं, मुले किती प्रिय वाटतात. अगदी बरोबर आहे. अरे 1 मिनिटात ना मुलाचा पत्ता, ना मुलीचा, ना वडिलांचा. कुटुंबाच्या कुटुंब मरतं. पुरामध्ये लाखो लोक मरतात. होय होय. पुण्यात्म्यांनो, जेव्हा परमात्म्याने त्यांना सांगितले, म्हणू लागले की आम्ही जेव्हा तुम्ही याल आम्ही छान नक्की तुमचे ज्ञान ऐकू, तुमची भक्ती करू. परमात्मा म्हणाले मला माहीत आहे तुम्ही काय भक्ती करणार ते. जा तुम्ही. नाईलाजाने तर सर्वच म्हणतात. दुख में सुमरण सब करे, सुख में करे ना कोई. जय सुख में सुमरण करे, तो ये दुख का ही गु होय. सुख में सुमरण किया नहीं और दुख में करते याद. कह कबीरता दास की फिर कौन सुने फरियाद. आता तुम्ही चिंतित नका होऊ की आता आम्ही दुःखात आलो आहोत तर आमची तक्रार ऐकणार नाही ना. ही तर त्यावेळची गोष्ट होती जोपर्यंत हे ज्ञान भगवानांनी प्रचार आणि ही औषधी दिलेली नव्हती. तोपर्यंत निसंशय कोणी पुकार करेल आणि ज्यांचे पूर्वसंस्कार नाहीये तर त्यांना काहीही मिळणार नाही. आणि जे मिळणार आहे ते पूर्वसंस्कारानेच मिळणार होते. आता तुम्हाला पूर्वसंस्कार तर तुमचे सुरक्षित आहेतच, परंतु पुढे जी भक्ती सांगितली आहे यामुळे तुमचे रक्षण होईल, तुमचे आर्जव देखील ऐकले जातील, तुमची संकटे देखील दूर होतील आणि तुमचा रोग देखील दूर होईल, तुम्हाला मोक्षही मिळेल. हे तर नव्याने चार्जर झाले. हे तर ती त्यांच्यासाठी बोलली गेली ती वाणी जी ते चुकीची भक्ती करत होते. तेव्हा म्हणायचे की ठीक आहे की तुमच्या पूर्वसंस्कारांचे तुम्हाला मिळत आहे. जोपर्यंत तुमची बॅटरी चार्ज राहील, पूर्वजन्मीची पुण्ये तुमच्या सोबत आहेत. भले कितीही दुष्कर्मे करा, कितीही खोटी कामे करा, ते तर तुम्हाला सर्व मिळेल. परंतु पुढे मग जेव्हा संकटे सुरू होतील तुम्ही रडाल भगवानांकडे, मग नाही ऐकणार तुमचं. त्यांना म्हणाले की आता जसे आता मालकांना माहीतच होते की यांचा बट्ट्याबोळ तर होतच आहे. आता जे सुखात लागले आहेत ते तर सुखी होतच आहेत, नाहीतर त्यांना दुःख येणारच होतं, कारण की नाहीतर दोन्ही भोगावे लागले असते. पुण्य आणि पाप देखील दास बघत आहे. सन 1994 पासून नाम देत आहे आणि 20 वर्ष झाली पूर्ण होणार आहेत. तर तेव्हापासून ते आत्तापर्यंत ज्यांनी कोणी नाम घेतलंय, जे ठीक मर्यादेमध्ये चालले आहेत, कोणतंही संकट नाही आहे, त्यांना माहीतच नाही दुःख काय वस्तू असते ते. आणि इथे तुम्ही बघत आहात 90% जे नवीन येत आहेत, हाहाकार माजलाय. हाहाकार, सगळे दुःखी, कुणाला कॅन्सर आहे, कुणाला काही आहे. आमचा आत्माही रडतो बसून. नंतर आठवतात हे परमात्मा, तुमच्या लेकरांचे काय हाल झाले. तुम्हीच दया कराल दाता, यांची बुद्धी ही तुम्हीच बदलू शकता. हे तर रंगवून ठेवले रंगात काळाने, वेगळे एजंट सोडून ठेवले. तुमचा एक दास, हे ज्ञान सांगणारा आणि हे लाखो करोडोंच्या संख्येने यांना फूस लावणारे, तुम्हीच दया कराल तेव्हाच या गोष्टी सुरळीत होतील. आमच्या जीवाच्या आवाक्यातली नाहीये. कारण की भगवान तेव्हा दया करतील जेव्हा तुम्ही खऱ्या मनाने हे मान्य कराल की कबीर इज गॉड, नथिंग एल्स. अजून कोणी मदत करूही शकत नाही. तर हे सर्व ज्ञान ऐकवण्याचा दासाचा उद्देश देखील हाच आहे की तुम्हाला सर्व प्रमाण दाखवून हे सिद्ध करेन की हा परमात्मा आहे आणि याच्याशिवाय कोणी सुख देऊही शकत नाही आणि कर्मसंस्कार बदलू नाही शकत. आणि हे आता तुम्हाला मिळाले, याचा विधी मिळाला. या दासाने जो विधी सांगितला हा भगवान मिळाला तुम्हाला. जसे पाणी प्राप्त करणे आहे, पाणी प्राप्त करण्यासाठी हँडपंप लावण्याचा विधी सांगितला. हँडपंप सफल झाला तर पाणी मिळाले. राम भेटला तुम्हाला, इथेच राम भेटला आणि तिथे सतलोकात जाल तर तिथे तर परमात्मा आहेच सर्व काही तुमचा. हा काळाचा लोक आहे. इथून बाहेर पडून तुम्हाला सुख मिळेल. इथले सुख तर अस्थायी आहे. इथे सुख पण देतील, राजा बनवले मग गाढव बनाल. परमात्मा अशी चूक नाही करणार तुमच्यासोबत, असे नाही देणार.
आता भक्त झालात तर आपल्या हिशोबाने तुम्हाला बाहेर काढण्याचे मार्ग काढतील. इथल्या ज्या आवश्यक सुविधा आहेत त्या तर जरूर देईल, दयाळू आहे. पण तुम्ही मागाल काहीतरी बकवास तर ते नाही देणार. त्याला माहिती आहे, जसे अब्राहिम सुलतान आदम केवढा मोठा राजा होता, केवढे सुख होते. त्याला माहीत होते की हा पुण्यात्मा पूर्वीची पुण्य उपभोगत आहे, आता हा चुकीच्या गोष्टींमध्ये अडकलाय. 16,000 तर विवाह केले त्या मूर्खाने थोड्याशा आयुष्यात. आणि छाती काढून फिरतो. खूप धन होतं पूर्वसंस्कारांचं. पूर्वी दान पुण्य जे केले होते त्याने. जेव्हा तो सम्मनचा आत्मा होता, मग शेर खान नावाचा एक राजा झाला शेरवान शहरात. आणि मग त्याच्यानंतर मग परत त्याच्याकडून दान करून घेतले दात्याने. कधी परत ऐकवेन कथा, जे जुने आहेत त्यांना माहिती आहे. त्याच पुण्यांनी राजा झाला होता, ते उपभोगत होता आणि मग गाढव झाला. त्या मालकाने त्या प्रिय आत्म्याला त्या नरकातून काढलं, राजपद सोडवलं त्याच्या मागे लागून. आणि जेव्हा त्याला ज्ञान मिळालं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की खरंच मी तर गाढव होतो, अगदी व्यर्थ घालवत होतो. मग परमात्म्याने सांगितले देखील होते की जा अब्राहिम, आता तुला ज्ञान झाले आहे, तू राज्य कर. हात जोडले दाता. आता त्या नरकात नका पाठवू. आता तर समजले, मजुरी करेन, लाकडे तोडून विकून गुजराण करेल दाता. तुमची साथ असू द्या. मोक्ष हवाय मला, बाकी काही नको. आणि आपण मागतो भगवानांना हे द्या ते द्या, मागण्याची गरज नाही. इथे आल्यानंतर इथे तर तुम्हाला मागण्याची गरज नाहीये. बालक नाही, तुम्ही त्याची लेकरे आहात. आज तुम्ही त्याची लेकरे झालात, मुलगा मुलगी झालात. ज्या दिवशी तुम्ही इथे नाम घेतलेत, 2 प्रकारची लेकरे असतात. एक तर शरीराने, त्यांना बिंदचे म्हणतात. आणि एक नादाचे, नाद म्हणजे वचन, शब्दाचे. तर तुम्ही सर्व आज या दासाच्या माध्यमातून वचनाने मुलगा मुलगी झालात. माझे मुलगा मुलगी झाला तर भगवानांची मुले झाला. तो तुमचा आजोबा झाला असं समजा. तो काय दूर आहे? आणि परमात्मा म्हणतात, एक लेवा एक देवा दूतम, कोई किसी का पिता नहीं पुत्रम. जसे सुखदेव ऋषींना ज्ञान होते आणि व्यासजींच्या घरी त्यांचा जन्म झाला, त्यांच्या पत्नीच्या गर्भातून. 12 वर्षांनंतर तो आईच्या गर्भातून बाहेर आला होता. आता बघा पुण्यात्म्यांनो, ज्ञान झाले. ज्ञान तर करून देतात सगळे, बाबा भगवानांची भक्ती करा नाहीतर हे होईल. आता ज्ञान झाले आणि समाधान नाही तर काय डोंबल ते ज्ञान आहे. आता सुखदेव ऋषींना गर्भातच माहीत होते की बाहेर जाताच मी अचेत होतो. आणि ब्रह्मा विष्णू महेश यातून निघणारे रजगुण ब्रह्मा, सतगुण विष्णू, तमगुण शिवजी हे गुण हे आपल्याला अचेत करतात. मग आपण विसरून जातो उद्देशाला. आता मला लक्षात आहे की मनुष्य जीवन केवळ परमात्मा प्राप्तीसाठी मिळाले आहे. बाहेर जाऊन कुटुंबाच्या मोहात अडकतो, भगवान विसरून जातो. त्यामुळे आईच्या गर्भातून बाहेर येताच 12 वर्षाचे शरीर, एकदम बाहेर येताच 12 वर्षाचे शरीर. पूर्वी धष्टपुष्ट, माता देखील धष्टपुष्ट असायच्या. आणि नाळेला आपल्या खांद्यावर टाकून उठून चालू लागला. वेद व्यासजी म्हणाले की बाळा, 12 वर्ष वाट पाहिली तुझी, पुत्र होईल. ऋषींना समजून जातं मुलगा आहे की मुलगी. त्यांची दिव्यदृष्टी काम करायची. पूर्वी हे तर काहीच नव्हते की मुलगा होऊ दे मुलगी होऊ दे, काहीही हो, मालक देतील ते. हा डिस्टर्बन्स नव्हता जो आता सुरू झालाय नकळतपणे. तर सुखदेव ऋषी म्हणाले होते की एक लेवा एक देवा दूतम, और कोई किसी का पिता नहीं पुत्रम. ऋण संबंध जुड़ा एक ठाठा, अंश ने सब 12 बैठा. की पिताजी, न जाणो किती वेळा तुम्ही माझे पिता आणि मी तुमचा मुलगा झालो. न जाणो किती वेळा मी तुमचा बाप आणि तुम्ही माझा पुत्र झाला आहात. हा पूर्ण हिशोब माझ्याजवळ आहे. आणि आता ही चूक करणार नाही मी. आता तुमचा चेहरा देखील बघणार नाही बाबा. मला मोह होईल तुमच्यामध्ये. असं म्हणून पूर्वसंस्कारांमुळे सिद्धीने उडून निघून गेला. मागची बॅटरी चार्जड होती. आता त्याला ज्ञान देखील होते. राजा जनक गुरु देखील केले गेले. आणि तरीही मोक्ष नाही, कारण राजा जनकालाच ज्ञान नव्हते. की जेवढे ज्ञान होते सांगितले, विष्णूचा पुजारी होता, विष्णू लोकात तो निघून गेला राजा जनक. विष्णू लोकात सुखदेव निघून गेला. आता राजा जनकाला परमात्मा त्यावेळीही भेटले होते, परंतु खूप थाटात होते. ती वेळ नव्हती जो दास तुम्हाला इथे आणू इच्छित आहे. हा काळ होता मोक्षाचा. आता राजा जनक जे होते ते पूर्वी सत्ययुगात राजा अंबरीश होते. ते विष्णू पुजारी होते. आणि सुदर हे दुर्वासासारखे ऋषी तोप होते.
खूप सिद्धियुक्त होते, सगळे त्यांना घाबरायचे. अंबरीश ऋषी असे साधक होते, शील आणि संतोषी होते, पूर्वजन्मीचे संस्कारी होते. दुर्वासाची सिद्धी देखील फिकी पडली त्यांच्यापुढे. स्वतःच फेल झाले, कारण राजा अंबरीशाचे पाय धरून जीव वाचवला होता त्या दुर्वासा ऋषींनी. आणि तेच ऋषी पुढच्या जन्मी मग राजा जनक झाले. आणि तोच राजा जनक मग गेला स्वर्गामध्ये. रस्त्यामध्ये हा काळ कशी चोरी करतो, कसे फसवतो तुम्हाला. पुण्यात्म्यांनो, आता एक एक प्रसंग काळजीपूर्वक ऐका. प्रत्येकात एक निरनिराळे गूढ रहस्य निघेल. जेव्हा राजा जनकाने आपल्या शासनकाळात, जीवनकाळात राजा होता, खूप मोठे धर्मपुण्य केले होते, मोठे मोठे यज्ञ केले होते, 100 मण तुपाचे शेकडोंच्या संख्येने, आणि बरेच दान केले होते. गायी दान केल्या होत्या ब्राह्मणांना, ऋषींना. परंतु ते मंत्र योग्य नव्हते. जसे केले दान धर्म ते तर मिळेलच मिळेल. तर राजा जनक जेव्हा जाऊ लागला, विमानात बसून जात होता, काळाचे दूत तिथून, रस्ता होता एक, तिथून घेऊन जात होते. ते काळाचे दूत नव्हते त्याच्यासोबत होते विष्णूजींचे गण. विष्णूजींचे गण आणि बरोबर काही यमदूत देखील त्या जहाजात बसून चालले होते. तर तिथे जाऊन जेव्हा एका नरकाच्या बाजूने त्यांचे विमान चालले होते, तेव्हा नरकामध्ये 12,000 आत्मे आपल्या केलेल्या पापकर्मांची तिथे शिक्षा भोगत होते. हाहाकार माजला होता, ओरडत होते. आणि तो राजा होता, दयाळू राजा होता. आपल्या राज्यात कोणाला काही दुःख झाले तर लगेच त्याचे निवारण करायचा, त्याला शांती द्यायचा, कोणाला दुःखी नाही होऊ द्यायचा. तर जेव्हा त्याने तिथे जाऊन हाहाकार माजलेला पाहिला, तेव्हा म्हणाला की दूतांनो, विमान थांबवा. विमान थांबवले की ह्या किंकाळ्या कुठून येत आहेत, कोण दुःखी आहे या नगरीत. त्यांनी सांगितले की ही नगरी नसून हा नरक आहे. यात 12 करोड, 12,000 नाही, 12 करोड, 12 करोड आत्मे इथे दुःख, आपल्या कर्माची शिक्षा भोगत आहेत. राजाने सांगितले की त्यांना म्हणावं सोडून द्या, त्यांना काढा इथून. तर दूत जे सोबत गेले होते, भगवानांचे दूत, ते म्हणाले की राजन, इथे तुमचा हुकूम नाही चालणार. इथे तर धर्मराजाचा हुकूम चालेल, की धर्मराजाला बोलवा, धर्मराजाकडे घेऊन चला मला, किंवा धर्मराजाला इथे धर्मराजाला बोलवा, आणि नाहीतर मलाही इथे सोडा, मी देखील इथे नरकात यांच्यासोबतच राहीन, पण पुढे मी नाही जाणार. आता तो संदेश धर्मराजाकडे गेला. धर्मराजाने येऊन विचारले की राजन, काय कारण आहे की हे सर्व यांना सोडा, हे खूप दुःखी होत आहेत, मला बघवत नाहीये. तर त्याने सांगितले की हे बघा, इथे असे नाही चालत. ज्याने जसे कर्म केले असेल ते भोगावेच लागतील. ही माझी वही पॅडवर लिहिले आहे, रेकॉर्डमध्ये. हे कोणीही बदलू नाही शकत, माझी योग्यता नाही बदलण्याची. तर राजा जनक म्हणाला की मलाही इथेच सोडा. तर हे देखील मी नाही करू शकत, तुम्हाला इथे सोडण्याचा आदेश नाहीये भगवानांचा, तुम्हाला कसे सोडेन. तर म्हणू लागला की मी तर जात नाही, करा जे तुम्हाला करायचे आहे. आता अशा पुण्यकर्मी व्यक्तीसोबत, आत्म्यासोबत तो देखील जास्त वादविवाद नाही करत. मग आपली चापलुसी म्हणजे चाणक्य ऋषी अंगीकारतात. धर्मराजा म्हणाला की एक गोष्ट होऊ शकते, तुम्ही तुमची पुण्ये द्या यांना, पुण्य संकल्प करा, त्या पुण्यांच्या आधारे मी या सर्वांना नरकातून बाहेर काढू शकतो. तुमची पुण्ये यांना मिळतील, तुम्हाला एवढे मग डेबिट होईल, तुमची पुण्ये कमी होतील. राजा जनक खूप दयाळू होते. परमात्मा म्हणतात, बघा, दयाळू असणं आवश्यक आहे, परंतु त्या दयाळूपणाने आपल्या पायांवर कुऱ्हाड मारणे काही दयाळूपणा नाही, तो तर मूर्खपणा आहे. राजा जनक म्हणाला की ठीक आहे, मी यांना माझी अर्धी पुण्य देतो. जेवढी मी धर्मपुण्य केली आहेत, भक्ती वगैरे केली आहे, ठीक आहे. त्याने ती तिथून काठ मारून त्या सगळ्यांना वाटली. अर्धी पुण्य 12 करोडमध्ये वाटली. त्या सर्वांना बाहेर काढलं, वेगळ्या विमानात बसवलं, राजाच्या मागे संपूर्ण लष्कर पाठवलं की चला. आता ते सगळे स्वर्गात गेले. बघा पुण्यात्म्यांनो,
ही तुमची चोरी होत आहे. आणि कुठपर्यंत फसवतो? काळाचे जाळे किती भयंकर आहे तुम्हाला इथे तर माहितीच नाही. इथे तर तुम्हाला फसवलेच जाते. तुमच्याकडे जी पुंजी आहे ती काहीच नाही, वाटून वाटून इथेच संपली आहे. ती पुंजी घेऊन चालला होता, तिला तिथेच लुटले. आता ते 12 करोड आत्मे पोहोचले स्वर्गात, थाटाने राहत आहेत त्याच्या पुण्याने. आणि जेव्हा ते पुण्य राजा जनकाने दिलेले, दान केलेले संपतील, त्यानंतर तेच आत्मे परत त्याच नरकात येतील. जी त्यांची पापे जशीच्या तशी शिल्लक होती ती परत भोगावी लागणार. तिकडून राजा जनकाचे जे अर्धे रिकामे केले तो मग संपून गेला त्रेतायुगात, द्वापारपर्यंत. मग तो तिथेच राहिला स्वर्गात. एवढी पुण्य होती. आता कलियुगात तोच आत्मा राजा अंबरीश, मग राजा जनक झाले. आणि मग राजा जनकाचा आत्मा हे श्री नानक देवजी झाले तलवंडीच्या मध्ये. तलवंडी पंजाब म्हणजे पाकिस्तानमध्ये एक तलवंडी गाव आहे. तिथे एक काळूराम मेहता खत्री म्हणजे अरोरा, त्याच्या घरी जन्म झाला. त्याचा पिता पटवारी होता आणि स्वतः हे नोकरी करू लागले. मग एका सुलतानपूर शहरात एक राजा होता, नवाब होता, आणि तिथे त्यांची बहीण दिली होती नानक साहेबांची, जे शीख धर्माचे प्रवर्तक आहेत, श्री गुरु नानक देवजी. हा आदरणीय आत्मा कोण होता? अंबरीश, सत्ययुगात राजा अंबरीश, लाखो करोडो सेना यांच्यासोबत. आणि हा जय जयकार होता. राजा जनक लाखो लोक, लाखो सैनिक यांच्यासमोर हात जोडून उभे असायचे. आणि मग तेच आपली पुण्य संपवून काय झाले? स्वतः सुलतानपूरच्या एका नवाबाकडे एका मोदीखाण्यात नोकर झाले. आता परमात्मा आठवण करून देत राहिले की हे भोळे आत्म्या, आता ऐक हे विधान जे मी सांगत आहे, सांगू इच्छित आहे. जोपर्यंत आपण कबीर परमात्म्याची भक्ती नाही करीत, मोक्ष नाही मिळू शकत, भले कितीही काहीही बना. आता नानक साहेबजी मोदीखान्यात नोकरी करायचे. सुलतानपूर शहराच्या जवळ एक नदी वाहत असे, बेई नदी. तिथे सकाळी सकाळी त्या शहरातील सर्व लोक स्नान करायला जायचे. परमात्मा काशीमध्ये प्रकट होते त्यावेळी कबीरजी एक तिथे भेटले. जेव्हा नानक साहेब स्नानासाठी गेले होते तर पहिल्या दिवशी तर चर्चा झाली की मी कबीर आहे, काशीमध्ये राहतो, विणकराचे काम करतो, मी तर तुमच्याकडे ज्ञान जाणण्यास आलो आहे, मला ज्ञान सांगा, मला तर ज्ञानाची माहिती नाही आहे, तुम्ही तर महापुरुष आहात, मोठे भक्त आहात. गुरु नानक देवजी जे होते ते हिंदू होते. काळूराम मेहतांच्या घरी यांचा जन्म होता आणि यांनी ब्रिजलाल पांडेंकडून गीतेचे धडे गिरवले. गीता शिकायचे, त्यातले ज्ञान ऐकायचे. त्याच्या आधारे विष्णूजींना पूर्ण परमात्मा मानले होते. श्रीकृष्णाला देखील विष्णू अवतार मानले जाते. तर हे बोलणे झाल्यावर परमात्मा निघून गेले. मग काही दिवसांच्या नंतर जेव्हा परमात्म्याने सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या की विष्णूची ही स्थिती आहे, कृष्णाची ही स्थिती आहे, यातून मोक्ष नाही मिळू शकत. आणि गीतेमध्ये हा खुद्द गीता ज्ञानदाता म्हणतो की तू त्याच्या शरणी जा, तेव्हा तुला मोक्ष मिळेल. तो कोण आहे? मला हे ज्ञान सांगा, मग मी तुम्हाला गुरु करून घेईन. तर त्यावेळी तर नानकजींना दुःख झाले, कारण की अजूनही बसले होते श्रोते. तर कबीर साहेब उठून निघून गेले की हा नाराज होईल, पुढे नाही ऐकणार. परंतु रात्री चक्र फिरले की ज्ञान सर्वच्या सर्व खरे, मी तर चूक करत आहे. आता ते कधीही येवोत, कोणत्याही प्रकारे मला दर्शन द्यावे, मी सर्व ज्ञान ऐकेन. काही दिवसांनी मग अशाच प्रकारे स्नान करण्यासाठी दररोज तर जायचेच. 3-4 महिन्यांनी, 6 महिन्यांनी त्यांची ओढ बघून परमात्मा जिंदा महात्म्याच्या रूपात त्याच बेई नदीवर गेले जिथे ते स्नान करण्याची तयारी करत होते. तेव्हा तिथून सतलोकात घेऊन त्यांनी सूर मारला नदीत स्नानासाठी. परमात्म्याने त्यांना तिथूनच अदृश्य केले, स्वतः देखील सोबत सूर मारला, अदृश्य केले आणि शवाला कुठे दुसऱ्या जागी ठेवले, अपस्ट्रीममध्ये, उगमापाशी जिकडून पाणी येत होते. लोकांना वाटले की तिथे स्नान करण्यासाठी शेकडोच्या संख्येने गावातील लोक होते. त्यांनी पाहिले की बाहेर आला नाही, नानकजी बुडाले. नानक बुडाला, नानकजी बुडाले. त्यांच्या बहिणीला सांगितले, मेहुण्याला सांगितले. जयराम नाम होते त्यांच्या मेहुण्याचे.
नानकी नाव होते त्यांच्या बहिणीचे. हाहाकार माजला. राजानेही पाणबुडे पाठवले, जाळे लावले. ते शोधत होते खाली आणि शरीर नेऊन ठेवले होते 3 किलोमीटर वर वनात. तर ते नाही मिळाले. 3 दिवसांपर्यंत शोधून थकले सर्वांनी मानले की नानकजी बुडून मेले. आणि ते घेऊन गेले सतलोकात परमात्मा. तिथून मग परत सोडले 3ऱ्या दिवशी. तेव्हा त्या प्रिय आत्म्याला मोक्ष मिळाला. तर पुण्यात्म्यांनो, हे सर्व ज्ञान समजल्यावर तुमच्या लक्षात येईल की आता ती वेळ आहे जेव्हा मोक्ष मिळेल. आणि जोपर्यंत आपण कबीर साहेबांना शरण येत नाही, त्यांना ओळखत नाही, तोपर्यंत मुक्ती मिळणार नाही, भले कितीही डोके आपटा. ऋषींनी किती वेळ घालवला जंगलांमध्ये, शरीराला किती कष्ट दिले, वाळून सापळा झाले, भगवान नाही भेटले. आणि सिद्धीने खेळ करू लागले. सिद्धी मिळाली हठयोग केल्याने, मग यातच हे एकमेकांना प्रभू म्हणू लागले. ही सिद्धी तर एका आण्याचीही नाही आहे आपल्याला. या सिद्धी आपल्या भक्तीने खूप येतील. जे दास आपल्याला मंत्र सांगत आहे यांचा उपयोग नका करू, नाहीतर हे विनाशाचे कारण ठरतील. या सिद्धी म्हणजे ताकदीने आपण सदलोकात जाऊ, नाहीतर हे इथेच पंक्चर होईल. मग हे तर आता काय आहे त्याच प्रसंगावर येऊया. तिथे सर्वांना समजावत होते भगवान. सगळी कहाणी सांगितली आणि सांगितले की तुम्ही जा. ज्याला तुम्ही भगवान समजत आहात तो तुम्हाला खात आहे. ज्याला तुम्ही निराकार म्हणत आहात तो साकार आहे, हा समोरून येत आहे. जेव्हा त्या सर्व जीवांनी पाहिले हा समोर हाच आहे तो तुमचा निराकार, ज्योती निरंजन, ज्योती स्वरूप अलख निरंजन. आणि हा आहे तो ब्रह्म ज्याला तुम्ही ब्रह्म म्हणता. ब्राह्मणांनो, हा आहे तुमचा ब्रह्म. आता तुमची मती भ्रष्ट झाली आहे. देवी पुराणामध्ये 3ऱ्या स्कंधात ना 7व्या स्कंधात हिमालय राजाला जेव्हा ज्ञान देत आहे देवी दुर्गाजी, ती सांगत आहे की तुम्ही ओम नामाचा जप करा, ब्रह्मची भक्ती करा. बाकी सर्व गोष्टी सोडून द्या. बाकी कोणाचीही पूजा माझीही करू नका. आणि अनन्य मनाने त्याची भक्ती करा. त्याला प्राप्त व्हाल. तो ब्रह्मलोकात राहतो. ब्रह्म तिथे निघून जाल. आणि हा आहे तो निराकार. निराकार कुठे आहे? तो सर्व ठिकाणी आहे. पुराण देखील नाही समजले यांना. वेद पढ़े पद पर भेद न जान, ये बाँचे पुराण 18. और पत्थर की पूजा करें, ये भूल गए सृजनहारा. म्हणतात वेद पढ़े पढ़ भूले, अर्थ ना खुले. वेद पढ़े अर्थ ना पढ़ भूले. वाचला तर खरं, पण अर्थ ना खुले. त्यामुळे ब्राह्मण मोक्ष प्राप्ती नाही करू शकले. मग काय सांगितलंय? गुरु बिन वेद पढ़े जो प्राणी, समझुन सौर रहे अज्ञानी. गुरु बिन काहु न पाया ज्ञाना, जो थोथा बुछड़े मूड किसाना. आता जसं सरसोचा जुडगा असतो, भुसा, किंवा जे धान्य काढतात त्याचं गवत भुसा होतो, आणि कोणी मूर्ख त्या गवताला परत आपटत असेल आणि कोणी त्याला विचारलं की काय करत आहेस, तर धान्य काढत आहे. अरे धान्य आहे त्यात, रिकाम्या पेंड्या आपटत बसलायस. तर जोपर्यंत सद्गुरू नाही भेटत तोपर्यंत या इतर साधना म्हणजे रिकाम्या पेंड्या कुटणे, तर याने काही लाभ नाही होणार. कितीही प्रयत्न करा. ते तर धान्य, गहू जसंच्या तसं नाही का धान्य जोडतात, आपटून गळून पडतात, ढीग लागतो थोड्याच वेळात. तर तो सद्गुरू आज हा दास आहे परमात्म्याने पाठवलेला या कलियुगात. हे लक्षात ठेवा. हा दास यासाठी वारंवार रिवाईज करत आहे, कारण स्वतःचा महिमा आम्हाला स्वतःच सांगावा लागत आहे. परमात्मा स्वतः आले होते. हम ही अलख अल्लाह हैं, कुतुब गौस और पीर, गरीबदास खालिक दनी हवरा नाम कबीर. ए स्वामी सृष्टा में सृष्टि हमारे तीर, दास गरीब अधर बसो में अवगत सत कबीर. पण नाही समजले. जेव्हा स्वामी रामानंदजींना परमात्मा वर घेऊन गेले, सारी स्थिती दाखवली, मग सोडले, तेव्हा मानले की दो ठोर है, एक तू भया एक से दो, और गरीबदास हम कारणे आए हो जग मगदो. बोलत रामानंद जी सुनो कबीर करतार, गरीबदास सब रूप में तुम ही बोलनहार.
जेव्हा भगवान सांगत होते सगळ्यांना, कोणी नाही ऐकलं, ते पण रामानंदांना यासाठी मानावं लागलं कारण ते समक्ष बघून आले. तर पुण्यात्म्यांनो, इथे भगवानांना स्वतःचा महिमा सांगावा लागला. या दासालाही सांगावं लागलं की मी त्या कबीराचा दास आहे, जो साऱ्या सृष्टीचा मालक आहे, आणि ते ज्ञान आणि सद्गुरू आज हा दासच आहे. आणि जो सतलोक आश्रम बरवालामध्ये येईल त्याला त्याची पूर्ण खात्रीही पटेल. मग तो नाही डगमगू शकत. भले तो माणूस मोक्षाच्या किंवा ज्ञान ग्रहणाच्या इच्छेने आला असेल, जो आला असेल बकवास करण्यासाठी, तर ते तर सांगितलेच तुम्हाला. म्हणतात, कोट वर्ष करो संगत संतों की, पत्थर का जल में क्या भीजे, चंदन बन में रंग ला दे, एक बांस बिटंबी ना सीजे. म्हणतात, जसे दगडाला 20 फूट पाण्यात टाका, 2 तुकडे, आणि मग बाहेर काढा, भले 10 वर्षांनी, भले 6 तासांनी, आणि मग त्यांना एकमेकांवर घासा. त्यात जसेच्या तसे गुण आहेत. गुणांमध्ये बदल नाही झाला. ठिणग्या निघत आहेत त्यातून. आणि अशाच प्रकारे चंदनाचे जे झाड वृक्ष असतो, आसपासच्या सर्व कडुलिंब, जांडी, पिंपळ जेवढेही वृक्ष असतात, स्वतःचा सुगंध सोडून चंदनासारख्या सुगंधाचे बनवतो, त्यांना बहुमूल्य बनवतो. परंतु एक बांबू असतो, बांबू ज्याची काठी बनते, मच्छरदाणी बनते, त्याच्यावर परिणाम नाही होत. भले तो चंदनाच्या वृक्षाच्या जवळ उगवला तरी त्यात तो ग्रहण करण्याचा गुणच नाही आहे. तर जे इथे येतील काही जिज्ञासा घेऊन, मोक्ष आधार मानून, त्यांना तर लाभ होईलच होईल. त्यांना तर लक्षात येईलच की जगात आज कोणी गुरु नाही आहे, या दासाशिवाय सद्गुरू देखील नाही आहे. आणि जे आले असतील, जे त्या दगडासारखी, बांबूसारखी माणसे आहेत, त्यांच्यावर परिणाम होणारच नाही. ते तर तिथेच मग भंगारात विकले जातील, कुठल्या बांधकामात वापरतील दगड, अजून काय कामी येणार. तर अशा प्रकारची जी माणसे आहेत, ज्यांना एवढं ज्ञान, एवढं प्रमाण देऊन हे परिणाम होत नसेल की ही खरोखरच काही वेगळी गोष्ट आहे, तर ते तर हे सांगितले आहे की कोट वर्ष करो संगत संतन की, जैसे पत्थर का जल में क्या भीगे, और चंदन बन में रंग ला दे, एक बांस बिटंबी ना सीजे. तर अशाच प्रकारे परमात्म्याने सांगितले की बघा, हा येत आहे तुमचा भगवान, आणि तुम्ही वेद वाचता, गीता वाचता आणि पुराणांना सत्य मानता. तर पुराणात हे लिहिले आहे. वेदात कुठे लिहिले आहे? श्री देवी पुराणामध्ये 5व्या स्कंधात 414 पानावर हे लिहिले आहे वेद व्यासजींनी की सत्ययुगातील ब्राह्मण वेदांचे पूर्ण विद्वान होते आणि दुर्गेची पूजा करायचे. डोंबल विद्वान होते ते. वेदात, गीता, वेदांचे सरळ रूप समजा, हे तर आपण सगळेच जाणता, साधारण हिंदू समजू शकतो. त्यात सरलार्थ पण आहे. कुठे आहे गीतेत दुर्गेच्या पूजेचे प्रावधान? नाही. त्यात मंत्र मोजून 3-4 देऊन ठेवलेत. माझा तर ओम मंत्र आहे, ब्रह्मा आहे मी, श्रीकृष्णमधून बोलत आहे. आणि एक पूर्ण परमात्मा ज्याच्याकडून पूर्ण मोक्ष होईल, ज्याची भक्ती केल्याने पुन्हा जन्म नाही होणार. माझी भक्ती केलीस तर माझाही जन्म, तुझाही जन्म कायम होत राहील, परम शांती नाही मिळू शकत. तेच वेद सांगतात. वेदांचा जसाच्या तसा सारांश आहे. हा छोटे सूक्ष्म रूप आहे. आहे कुठे वेद आणि या गीतेमध्ये दुर्गेची पूजा? म्हणे वेद, सतयुगातील ब्राह्मण वेदांचे पूर्ण विद्वान होते आणि ते दुर्गेची पूजा करायचे. गावागावात मंदिर बांधणे त्यांचा उद्देश होता. हे मंदिराचं थोतांड यांनीच मांडून ठेवलंय, या नकली ब्राह्मण आणि वेदांचे ज्ञाता म्हणवणाऱ्यांनी. आणि दगड पूजून सर्व जगाला भूत बनवलं. परमात्मा कबीरजी हेच सांगतात, वेद पढ़ने पर भेद ना जान, ये बांचे पुराण 18, और फिर पत्थर की पूजा करवावे. मंदिर बांधले, त्यात शिवलिंग बसवलं, विष्णूजींची दगडी मूर्ती बसवली, कृष्णजींची बसवली. डोंबल वाचले वेद तुम्ही, काय वाचलं पुराण? तर त्यावेळी परमात्मा म्हणाले की हा आला तुमचा भगवान, आणि तुम्ही याला निराकार सांगता. म्हणाले की तुम्ही जा इथून, कारण की काळाने एक फिक्स टाईम करून ठेवलाय. काळाचा दुसरा अर्थ वेळसुद्धा आहे. तर इथली जी वेळ आहे ती निर्धारित आहे. यात काहीही बदल ना तो स्वतः करू शकतो, ना कुठल्या अजून संस्कारांनी बदल यात कोणी देवता करू शकतात.
हा काळ भगवान काळ आहे, इथला मालक भगवान तर नाही, इथला स्वामी आहे. हा देखील काळ आहे आणि इथे जी वेळ निर्धारित आहे ती देखील काळ म्हणवली जाते. हे दोघेच्या दोघे परमात्म्याचे कबीर साहेबांचे अधीन आहेत, त्यांच्या हुकमानेच चालतात. तर तो जो काळाने एक वेळ फिक्स करून ठेवली होती की एवढ्या वेळात या तप्त शिलेवर भाजून सर्व प्राणी आपली घाण यात सोडून आपोआप उडून जातात, ते तिथून काढले जातात. एकदम जंप येते. जे काही रिकामे होत जाते त्याला असे फेकले जाते. तर एका दिवसात सगळे पोचतात. मग त्या धर्मराजाकडे अशी लाईन लागते. तिथे जाऊन मग त्यांच्या संस्कारांप्रमाणे वेगवेगळे ज्याचे जसे आहे, मग कोणी स्वर्गात जाते, कोणी गाढव व्हा, कोणी कुत्रा व्हा, कोणी राजा बना, जा. ते कर्म परत सुरू झाले. तर ते जोपर्यंत नाही ते चालले होते, यासाठी ती वेळ पूर्ण झाली होती, ते निघून गेले असतील. परमात्मा म्हणाले, ते बघा तो लांबून येत आहे आणि तुम्ही त्याला बघा, तो आहे तुमचा भगवान, आता तुम्ही जा. तेव्हा परमात्म्याने त्यांना तिथून पाठवले. मग त्या काळाने जवळ येऊन पाहिले की हा माणूस कोण उभा आहे माझ्या या स्थानी, तर कोणी येऊच शकत नाही. 21वे ब्रह्मांड जे दासाने तुम्हाला सांगून ठेवले आहे, त्या 21व्या ब्रह्मांडात देखील एक असे गुप्त स्थान आहे जिथे तप्तशील आहे. तुम्ही सृष्टी रचनेमध्ये तो मॅप बघाल, चित्र बघाल, तेव्हा लक्षात येईल. जे आपल्याला दास अनेक वेळा सत्संगात देखील ऐकवतो, पुस्तकातही लेकरांनी भक्तांनी लिहिलं आहे ते. तर तिथे कोणीही नाही जाऊ शकत त्याच्या व्यतिरिक्त. तर तिथे त्याने पाहिले की दुसरा माणूस कोण आला. मग निरखून पाहिले तर जोगजीत उभा आहे. त्याला हे माहीत होते की जोगजीत भाऊ आहे माझा, पित्याचा पूर्ण आज्ञाधारी आहे, पूर्ण कृपापात्र आहे. पिता म्हणजे सत्पुरुष कबीर साहेबांचा. आणि हा उगाच नाही आलाय, एकतर काहीतरी निरोप घेऊन आलाय, मला अजून काहीतरी शिक्षा सुनवायला, माझ्याकडून काही चूक तर मी रोजच करतो, एवढी दुष्कर्मे करून ठेवलेत त्याने. तरीही हिम्मत करून विचारले आणि म्हणाला की कारण की याने जेव्हा सतलोकात चूक केली होती ज्योती निरंजनने, काळाने, तर जोगजीत रूपात येऊनच परमात्म्याने त्याला 21 ब्रह्मांडांसमवेत आणि दुर्गेसमवेत, आणि दुर्गेमध्ये सर्व आत्मे परमात्म्याने फिक्स फीड केल्या होत्या, भरल्या होत्या, ज्यांनी याच्यासोबत येण्याची स्वीकृती दिलेली होती. तर याने तेव्हा दुर्गेशी गैरव्यवहार करू पाहिला, तिची बेअब्रू करू पाहिली होती, ती त्याच्या तोंडात सामावली, पोटात, तोंडाच्या माध्यमातून. तेव्हा परमात्म्याने येऊन या काळाच्या पोटातून काढली आणि दोघेही दंडित अपराधी झालेच होते, ही दुर्गाही आणि काळही. काळ का अपराधी झाला? कारण त्याने चूक केली, अशा पवित्र स्थानी एका देवी मुलीसोबत दुर्व्यवहार केला. मग त्याला तिथून 21 ब्रह्मांडांसमवेत पाठवले, निघून जा इथून. त्यावेळी त्याने हात जोडले जोगजीत रूपात की माफ करा, माझ्याकडून चूक झाली आणि मला इथेच ठेवा, वडिलांकडे प्रार्थना करा. तो म्हणाला, बाबा प्रार्थना मी केली, तुम्ही जा इथून. जबरदस्ती या 21 ब्रह्मांडांसमवेत याला इथे 16 शंख कोस अंतरावर पाठवून दिले. एका कोसात 3 किलोमीटर असतात जवळजवळ. 48 शंख, नील पद्मशंख एवढे किलोमीटर लांब हे 21 ब्रह्मांडात आले. त्यानंतर याने इथे आपली मनमानी सुरू केली की माझे कोण काय वाकडे करणार. तर जेव्हा त्या जोगजीत रूपात परमात्मा याच्या लोकात आले, तेव्हा याने बदला घ्यायचा विचार केला, जो त्याने तिकडून काढले होते जोगजीत रूपात. आणि त्यावेळी भगवान जोगजीत रूपात उभे होते. तर काळ म्हणाला की जोगजीत तू इथे का आलास, इथे का आलास? आणि ते पुरुष वचन असेल तर तू मला ऐकव, तू इथे का आला आहेस? आणि काही पुरुषाची आज्ञा असेल, परमात्म्याचा काही निरोप आहे माझ्यासाठी, आदेश संदेश असेल तर मला ऐकव. आणि म्हणतात, वहां से बाहर निकाला मोही और जोग जीतना छोडू तोही. तू माझ्या लोकात कशासाठी आलास? तुझी हिंमत कशी झाली माझ्या आज्ञेशिवाय तुझी इथे येण्याची? तू तिथे राहा, मी माझा इथे राहीन, तुझा काय संबंध इथे इंटरफेरन्स करण्याचा? जे वचन आहे ते सांग लवकर. घाबरला तो की काही अजून संदेश घेऊन आला असेल, की काही अजून शिक्षा नको मिळेल तुला. तर सांग काय आदेश आहे वडिलांचा, आधी मला ते सांग, मग मी तुला खूप मारेन, तुझी काही अशी धुलाई करेन की तू लक्षात ठेवशील.
तर जोगजित रूपात परमात्मा म्हणाले की ऐक परमेश्वरांचा पिताजींचा आदेश. तू त्यांच्या आत्म्यांना, हे तुझे बहीण भाऊ आहेत जे तुझ्या सोबत आले. अरे नालायक, यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला, तू यांच्याशी विश्वासघात केलास, यांना कंगाल केलेस. यांनी काय जुलूम करून ठेवले आहेत आपल्यासोबत. याने वर एक महास्वर्ग तयार केला आहे ब्रह्मलोकात, आणि त्या महास्वर्गामध्ये याने वेगळे नकली लोक करून ठेवले आहेत. सतलोक, अलखलोक, अगमलोक, अकहलोक. जे हे राधास्वामीवाले करतात ना, हे ढोल बडवतात, ते तर या नकली लोकांबद्दल पण यांना पूर्ण ज्ञान नाही आहे. काळाच्या लोकात खोटे बनवून ठेवले. जशीच्या तशी नक्कल वरची दुर्गेकडून करून घेतली याने. तर परमात्मा म्हणाला की तू यांचे काय हाल करून ठेवलेस. परमात्मा म्हणाले की तू, हे तुझे बहीण भाऊ आहेत सर्व, आणि नालायका तुझ्यावर विश्वास ठेवून आले तुझ्यासोबत, तर असे जुलूम. तर याने काय करून ठेवले की तिथे लुटतो हा तुम्हाला. आज तुम्हाला हे सांगितले जात आहे की तुम्हाला कसे लुटले जात आहे, कसे तुम्ही असे भिकारी झालात. आधी जेव्हा तिथून आलात सतलोकातून, तर तुम्ही पुण्याने परिपूर्ण होतात. तुम्ही एका सावकाराची लेकरे होतात. पूर्वी राजे लोक असायचे जे त्यांची मुले आणि मुली, जे धनी राजे असायचे, सोन्याचे हार, सोन्याचे जोडे, सोन्याचे इथपर्यंत, जसे तुम्ही राजस्थानात बघितले असेल की अजून घालतायत माता, चांदीच्या बांगड्या त्या सोन्याच्या असायच्या, आणि कपडे सुंदर, त्यावर देखील हिरे मोती जवाहर जडवलेले असत. आणि असे आपण तिथे होतो, भक्तीने परिपूर्ण शेठ होतो, सर्व सुविधा प्राप्त होत्या. आता आपण आलो त्या सर्व आभूषणांच्या समवेत, म्हणजे सर्व भक्ती समवेत याच्यासोबत आलो. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. आपलं नाव? भगवान पिलोबा झांजुर्णे. आपण कुठून आलात? मुक्काम पोस्ट तडोळी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? मी आत्ता सध्या लॉन्ड्री चालवायला घेतलेली आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 8/5/2014. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आणि गावातील सर्व देवांची पूजा करत होतो. प्रामुख्याने विठ्ठल भक्ती आणि ज्ञानेश्वर भक्ती जास्त करी. आम्ही ज्योतिबा देवाची पूजा करायचो. आम्ही कुलस्वामी असल्यामुळे, आणि प्रत्येक कार्यक्रमात आम्ही हजर असायचो. गावातील सप्ताह जो असतो, 7 दिवसाचं पारायण असते, त्या पारायणामध्ये आम्ही 28 वर्ष सेवा केली. सप्त्याची झाडलोट म्हणा, काम काय पडेल ते काम आम्ही सर्व करत होतो. मंडप बांधणे, मंडप सोडणे, सगळं संपूर्ण काम करायचो. 28 वर्ष सेवा केल्यानंतर त्या काम सोडल्यावर मी पंढरीची वारी चालू केली. आळंदी ते पंढरी आम्ही चालत जायचो. 12 वर्ष चालत आलो. 12 वर्षामध्ये 5 वर्ष मी विना परतीचा आणला. 5 वर्ष विण्याची सेवा केली, परंतु मला कसलाही फरक पडला नाही. माझ्या घरामध्ये संकट आणि दुःख हे जणू घर करून बसल्यासारखं बसलं होतं. अशातच मी पुन्हा पुण्याला कामासाठी आलो. कामासाठी आल्यानंतर 2009 मध्ये मी स्वामी समर्थांची पूजा करायला लागलो. 2009 ते 2014पर्यंत मी स्वामींची पूजा केली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण अगदी सुरुवातीपासूनच भक्तिमार्गात होतात. सर्वप्रथम आपण देवीदेवतांची पूजा करत होतात, तीर्थयात्रेला जात होतात, व्रतवैकल्य करत होतात, आणि तदनंतर आपण स्वामी समर्थ या मठाशी सुद्धा निगडीत होतात. त्यांच्याकडनं सुद्धा आपण भक्तिभाव घेतला होता. तर मला असं विचारायचं आहे की ह्या सर्व गोष्टी करत असताना संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कशा कळाला आणि आपण त्यांच्या मार्गात कसे आलात? संत रामपालजी महाराजांची भक्ती मला माझ्या मित्राकडून कळली. त्यांनी मला भरपूर समजून सांगितलं, परंतु मी इतकी वर्ष विठ्ठल आणि ज्ञानदेवाची भक्ती केल्यामुळे माझ्या ती डोक्यात शिरत नव्हती किंवा माझ्या मनाला ते पटत नव्हतं. त्यांनी मला पुन्हा एक मेमरी आणून दिली की संत रामपालजी महाराजांचे हे प्रवचन आहेत, हे ऐका आणि मग मला सांगा म्हणले काय असेल ते. मी 2-2.5 महिने ते प्रवचनं रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऐकायचो. ऐकत असताना मला माझ्या मनाला प्रेरणा झाली की आपण भेटायला जायला हरकत नाही. नाम घेण्याच्या इच्छेने गेलो नव्हतो मी. त्यावेळेला आम्ही ती तिकटी काढल्या तिकडल्या हिसारला जायला.
तिकटी काढल्या होत्या, महिनाभर अवधी होती. त्याच्या आधीचे एक 8-10 दिवस मला असा आजार झाला की माझ्या पोटात दुखायला लागलं. खूप पोटात दुखत असताना मी डॉक्टरकडे गेलो. मला 22 तास लघवी झाली नाही. माझ्या किडन्या पार सुकून गेल्यात असं डॉक्टरने सांगितलं. रातोरात त्याने ऑपरेशनची तयारी केली. ऑपरेशन केलं. 70,000 रुपये मला खर्च आला. मला लघवी वाटे रक्त पडत होतं माझं. अशा अवस्थेत असताना मला डिस्चार्ज दिल्यानंतर मी त्यांना विचारलं की मला असं रामपालजी महाराजांना भेटायला जायचं आहे आणि हरियाणामध्ये जायचं आहे. त्यांनी सांगितलं इतक्या लांब जाण्याला आम्ही जबाबदार राहणार नाही. तुम्ही तुमच्या स्वतःच्या जबाबदारी जात असला तर जावा, नाहीतर जाऊ नका असं सांगितलं असतानासुद्धा मी म्हणलं की मी जिथं देवाला जातो म्हणतो तिथं गेल्याशिवाय राहत नाही. माझं काही होऊ द्या, काय व्हायचं असेल ते होऊ द्या. माझ्या मित्राला विचारलं तर मित्र म्हणला मी तिकटी कॅन्सल करू का? म्हणलं नको तिकटी कॅन्सल करूच, जागेपर्यंत जाऊया. आम्ही इथून बरवाला आश्रममध्ये गेलो. आश्रममध्ये गेल्यानंतर 2-2.5 तास आम्ही सर्व भक्तांच्याशी संपर्क करत होतो, बोलत होतो, चर्चा करत होतो. सगळ्यांची चर्चा ऐकल्यावर असं वाटलं आपण बी नाम घ्यायला काय हरकत नाही. नाम घेतलं. नाम घेतल्यावर गुरुजींच्या पाशी दर्शनाला गेलो. दर्शनाला गुरुजींच्या जवळ गेल्यानंतर गुरुजींना मी एकच विनंती केली की गुरुजी माझ्या पोटामध्ये भरपूर त्रास होतो आहे. गुरुजींनी मला सांगितलं सकाळपर्यंत ठीक होऊन जाईल, सुबह तक ठीक हो जाएगा असं गुरुजींनी सांगितल्यानंतर आम्ही माघारी आमच्या बॅगेपाशी आलो. मला माझा मित्र म्हणला उद्या सकाळी डॉक्टरची बी तारीख उद्याचीच आहे. गुरुजींनी मी सकाळपर्यंत सांगितलं पण काय होईल सांगितलं नाही ना. मग आता आम्ही सगळी काळजीत पडलो, चिंतेत पडलो. ती पोरं माझ्यासाठी झोपली नाही. ती सकाळी उठून मी लघवीला गेलो 6:30च्या दरम्यान. तर मला रक्ताची लघवी झाली. भरपूर आग पोटात जळजळ होत होती. जळजळ होत असताना मला अक्षरशः रडू यायचं. आणि नंतर मी 7:15च्या दरम्यान पुन्हा लघवीला गेलो. लघवीला मला इतकी पाण्यासारखी झाली, माझं पोटच शांत झालं एकदम. हे परमात्मा, लघवीला झाल्यानंतर मी परत माघारून पोरांना म्हणलं बाबा मला अशी लघवीला झाली. आम्ही नेलेल्या 750 रुपयाच्या गोळ्या होत्या. जाताना वाटाणे खायला, येताना वाटाणे खायला, त्या सगळ्या तिथंच आम्ही कचरा डब्यात टाकल्या. त्याच्यानंतर मी गोळी नाही खाल्ली. आम्ही माघारी आल्यावर मिलिटरी हॉस्पिटलला त्या बायपासच्या पायपा काढण्यासाठी तपासणीला गेलो. तपासणीला गेलो असता त्यांनी पूर्ण तपासणी केली आणि सिटी स्कॅनची तपासणी तिथं नसल्यामुळे त्यांनी आम्हाला कोंडव्याला पाठवलं. कोंडव्याला सिटी स्कॅन करायला गेल्यानंतर तिथं 5,000 रुपये भरावं लागत होतं सिटी स्कॅनचे. माझ्याजवळ तेवढे पैसे नव्हते. मी काय करायचं विचारात होतो, पण हा विचार केला. गुरुजींचं दिलेलं नाम जपत बसलो. संत रामपालजी महाराजांनी सांगितलेलं नाम जपत बसलो आणि संपूर्ण सगळे पेशंट संपल्यानंतर डॉक्टरांना जाऊन भेटलो. डॉक्टरांना सांगितलं माझी अशी परिस्थिती आहे, अशी माझी अवस्था आहे, माझ्याकडे पैसे आत्ता नाहीत. सांगितल्यानंतर म्हणले किती पैसे आहेत? तर मी म्हणलं 900 रुपये आहेत फक्त माझ्यापाशी. मग म्हणले काय करणार, पैसे तर लागणार. मग पण त्यांनी काय विचार केला, 1 मिनिट कमी 1 मिनिट गप्प बसले आणि मी गुरुजींचा धावा करतच होतो. रामपाल महाराजांचा धावा चालूच होता माझा. त्यांनी परत सांगितलं जा तेवढे आहेत तेवढे पैसे भर आणि नंबर लावून जा. आहेत तेवढे पैसे भरले. मी 800 रुपये भरले आणि नंबर लावून आलो. तिसऱ्या दिवशी माझा नंबर लागला सिटी स्कॅन करायला. सिटी स्कॅन करायला जाता नंबर लागल्यानंतर त्यांनी येताना सांगितले पैसे घेऊन या पुढचे राहिलेले बाकीचे. त्या काउंटरवरच्या माणसाने सांगितले. पैसे घेऊन मी यायचं पण माझ्यापाशी पैसेच नव्हते, तर मी येऊ कसा? मग परत तिसऱ्या दिवशी मी तिथे गेलो. तिथे गेल्या पहिलं डॉक्टरना जाऊन भेटलो. डॉक्टर साहेब असं आहे, मी काही पैसे आणले नाहीत, मला पैसे मिळाले नाहीत. ते म्हणले जावा तुम्ही तुमचं सिटी स्कॅन करून घ्या. सिटी स्कॅन झाल्यानंतर मग माझ्याकडे या. सिटी स्कॅन झालं आणि काय नाही, डॉक्टरना नुसता नमस्कार केला आणि मी दवाखान्याच्या बाहेर पडलो. माझं तेवढ्या 800 रुपयातच सिटी स्कॅन संपूर्ण झालं. कुणालाही खरं वाटलं नाही 800 रुपयात सिटी स्कॅन पूर्ण झालं. म्हणलं आमच्या गुरुजींची दया आहे, त्यांचा आशीर्वाद होता म्हणून माझं हे काम झालं. पण रिपोर्ट सगळा चांगला आला होता सिटी स्कॅनचा. सर, जसं तुम्ही सांगत आहात की जे आपले काही मित्र होते त्यांनी आपल्याला सद्गुरू संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल माहिती दिली आणि आपल्याला त्यांच्या नामाबद्दल ओढ निर्माण झाली. परंतु अशातच आपल्याला जो काही किडनी संदर्भात जो काही रोग जडला होता त्यातनं आपल्याला वेदना होत होत्या. परंतु अशा परिस्थितीतसुद्धा संत रामपालजी महाराजांच्या प्रेरणेने आपण त्यांच्या दर्शनार्थ गेले आणि तेथे जाऊन
त्या असह्य अशा रोगापासून परमेश्वराने आपल्याला राहत दिली. हा एक मोठा लाभ आपल्यासाठी सद्गुरू संत रामपालजी महाराजांनी दिला. तर ह्या व्यतिरिक्तसुद्धा सद्गुरू संत रामपालजी महाराजांकडनं आपल्याला आणखीन काही स्वरूपात लाभ प्राप्त झालेत का? मी माझ्या पुऱ्या आयुष्यात मला भरपूर उपासमार झाला होता. माझ्यावर अनेक संकटं असंख्य आली. मी देवाला मागणी मागायचो की इतके त्रास कुणालाही देऊ नका प्रभू म्हणून. त्यावेळेला तसं गुरु रामपालजी महाराजांची मला माहितीही नव्हती. इतका त्रास असल्यामुळे महाराजांना मी म्हणलं की मला पुन्हा अशी वेळ येऊ नये की माझ्या उपाशी राहायची पाळी येईल अशी. ती 2014पासून आज तागायत मला असे प्रसंगही आला नाही आणि मला काही कमी पडलं नाही. तशातच आमच्या शेजारी संत रामपालजी महाराजांचा सत्संग होता 1 दिवसाचा. त्याचा प्रचार आम्हाला 3 दिवस करायला सांगितला होता. गाडीवरती भोंगा लावून शिनी तो प्रचार करायचा होता. तो 3 दिवस आम्ही प्रचार मनापासून तन्मयतेने केला, अति आदराने केला. तिसऱ्या दिवशी गाडी पूर्ण दिवस चालू होती, चालू ठेवली होती आणि गाडीवर प्रवास केल्यामुळं संध्याकाळी माझ्या एरियातच परमात्मा आले ते असे समजून मी सगळे भक्त लोक गेल्याशिवाय घरी जायचं नाही असा निर्धार केला होता. शेवट सगळे जाताना भगतजींनी मला बाटलीत राहिलेलं पेट्रोल थोडंसं दिलं होतं गाडीत टाकायला. कोणाच्या गाडीत टाकण्यापेक्षा तुमच्या गाडीत टाका, तुमची 2 व्हीलर आहे म्हणून. ते अर्धा ग्लास किंवा पाऊण ग्लास असेल पेट्रोल. त्या पेट्रोल मी गाडीत टाकलं आणि आम्ही घरी गेलो निघून. ते बाकीचे भगत लोक निघून गेले आणि दुसऱ्या दिवशी मी पेट्रोल भरायला पंपावर गेलो असताना गाडी बघतो तर फुल भरलेली आहे. मला वाटलं भगतजींनी टाकलं असेल म्हणून भगतजींना विचारलं. भगतजी म्हणले मी तर नाही टाकलं. मग कोणा दुसरे भगतजी तिथं आहेत आमच्या शेजारी, त्यांना जाऊन गाडी दाखवली. म्हणलं असं असं झालं, असं असे परमात्म्याने माझ्यावर दया केली. माझ्या परिस्थितीचे विचार करून केली का कशी केली माहीत नाही, पण माझ्यावर दया केली. तेच पेट्रोल मला 26 जानेवारीपासून 17 फेब्रुवारीपर्यंत मला ते पेट्रोल प्रवासाला पुरले. त्याच्यानंतर मी पेट्रोल टाकले. एवढी दया केली माझ्यावर. जसं तुम्ही सांगत आहात की परमात्म्याच्या सेवेमुळे आज आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. परमात्मा हा पदोपदी चमत्कार करत असतो आणि आपल्या सेवकाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून तो आपल्या परीने जे काही साध्य होईल ते करत असतो. आणि अशा स्वरूपात आपल्या गाडीचं पेट्रोल जे पूर्णतः संपायला हवं पाहिजे होतं, कारण आपण 3 दिवस सतत गाडी चालवली, परंतु ते गाडीचं पेट्रोल न संपता तो पूर्णपणे आपल्या गाडीची टाकीतलं जे काही पेट्रोल आहे हे पूर्ण टाकी भरलेली दिसली. तर हा एक चमत्कार आहेत. तर या चमत्काराच्या माध्यमातून किंवा या भक्तीच्या लाभाच्या माध्यमातून आपण इतर साधकांना किंवा जो श्रोतावर्ग आज आपल्याला टी व्हीच्या चॅनलच्या माध्यमातून बघत आहेत या सर्वांना आपण काय संदेश द्याल? संदेश देण्याची तर तशी माझी हे बी नाही म्हणायला हरकत नाही, कॅपॅसिटी बी नाही म्हणायला हरकत नाही, परंतु विनंती करू शकतो की इतकं भक्ती करूनसुद्धा मला कधी सुख मिळालं नाही, परंतु इथं रामपालजी महाराजांच्या चरणी आल्यानंतर मला भरपूर सुख मिळालं, सुख लागलं. असं सर्वांना लाभावं म्हणून सर्वांना एकच विनंती आहे की तुम्हीसुद्धा संत रामपालजी महाराजांचे नामदीक्षा घ्यावी अशी मी विनंती करतो तुम्हाला सर्वांना. सर, जर कोणा साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावीशी वाटत असेल तर तो साधक किंवा ती व्यक्ती सद्गुरू संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? सद्गुरू रामपालजी महाराजांच्या आश्रमचे फोन नंबर टी व्हीवर येत असतात किंवा यूट्यूबलासुद्धा सापडतात. ते फोन नंबरवर तुम्ही कॉल करून चौकशी करून तुमच्या जिल्ह्यात कुठेही प्रत्येक जिल्ह्याला एक जाग्यावरती नामदान केंद्र त्यांनी निर्माण केलेलं आहे. तुमच्या जवळ असलेल्या केंद्राची माहिती घेऊन तिथं जाऊन नामदीक्षा घ्यावी ही विनंती आहे. सर, या नामदीक्षेसाठी किती खर्च येतो? या नामदीक्षेसाठी 1ही रुपया खर्च होत नाही. सर्व खर्च फ्री आहे, पैसे लागत नाहीत. अशी कुठेही जागा नाही की जिथे बिन पैशाचं नाम मिळतं. हे प्रथमच मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात पाहिलं. धन्यवाद. नमस्कार. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.